नमस्कार, मी संकेत आवटे. आत्ता मार्केट क्रॅश झालेलं आहे आणि अशा मार्केटमध्ये जर मी सांगितलेल्या फॉर्म्युल्याचा किंवा मी सांगितलेल्या स्ट्रॅटेजीचा वापर करून जर काही स्टॉक बाय केले तर मी गॅरंटी देऊन सांगू शकतो तुम्ही व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग करताय. व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचे जनक किंवा बाप मानला जाणारा माणूस म्हणजे वॉरन बफेट, जे आता आपल्याला माहिती आहे. पण त्यांचे गुरु म्हणजेच बेंजामिन ग्राहम यांनी प्रचंड अभ्यास यावर केलेला आहे. त्यांनी काही स्ट्रॅटेजीज फॉर्म्युलेज सांगितलेत, त्याचाच वापर आता आपण इंडियन मार्केटमध्ये करतोय आणि काही बदल करून ते बदल आपण का करतोय, कशासाठी करतोय, त्याचा फायदा काय होणार, दी बेस्ट स्टॉकचा अनालिसिस आपण कसं करणार, हे सगळं पाहण्यासाठी पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. स्टॉक मार्केटमध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे, आपण फ्युचर बघून इन्व्हेस्ट करत असतो. फॉर एक्झाम्पल पॉवर सेक्टर, तुम्हाला माहिती आहे अदानी पॉवरचे स्टॉक कुठे जाऊन पोहोचले किंवा टाटा पॉवर सारखे स्टॉक किंवा इतर कुठलेही स्टॉक जे प्रचंड पीई वर काम करतायत. 50, 60, 70, 80, 100, 150 पीई रेशो त्याचा पाहायला मिळतो. म्हणजे स्टॉक ओव्हर व्हॅल्यूड आहेत असा सिंपल अर्थ होतो. पण त्याचं फ्युचर आहे म्हणून आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट करत असतो. पण व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग कन्सेप्ट ही सांगते की जोपर्यंत योग्य लेवलला स्टॉक येत नाही, करेक्ट तो डिझर्व करतो त्या प्राइस पर्यंत येत नाही, तोपर्यंत इन्व्हेस्ट करायचं नाही. फॉर एक्झाम्पल, जर मला वाटत असेल रिलायन्स 2000 रुपयाला परफेक्ट प्राइस आहे, व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग होत आहे, जोपर्यंत तो 3000 वरून 2500 वरून 2000 वर येत नाही तोपर्यंत मी इन्व्हेस्ट करणार नाही. अदरवाईज मी दुसरा स्टॉक सर्च करेन आणि त्यामध्ये इन्व्हेस्ट करेन. ही सिंपल व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगची कन्सेप्ट आहे. जर आपल्याला त्या प्राइसला मिळत नसेल तर शांत राहणं चांगलं, गडबड करून कुठेही इन्व्हेस्ट करून चालत नाही. डायरेक्ट आता आपण स्क्रीनवर जातोय. स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल इंट्रेन्सिक व्हॅल्यूचा सिंपल फॉर्म्युला, EPS इंटू 8.5 प्लस 2G. यामध्ये EPS म्हणजे अर्निंग पर शेअर. एक शेअर तुम्हाला किती रुपये कमवून देतोय. 1000 रुपयाचा शेअर आहे तर त्या 1000 रुपयामागे तुम्हाला किती रुपयाचं अर्निंग होतं हे EPS वरून कळतं. 8.5 म्हणजेच पीई रेशो. ज्या कंपन्या स्मूथली चालतायत, शांत चालतायत, थंड कंपन्या आहेत, ग्रोथ रेट कन्सिस्टंट आहे, जास्त काही एक्सपोनेन्शियल त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा गव्हर्नमेंट कंपन्या असतील, अशा कंपन्यांची ग्रोथ रेट कमी असते. बिकॉज ऑफ दॅट त्यांचा पीई रेशो स्टेबल असतो. 7, 8, 9, 10 या रेंजमध्ये ते मुवमेंट करत असतात. सो 8.5 त्याला पकडलं जातं. 2G, जी म्हणजे काय, ग्रोथ, एक्सपेक्टेड ग्रोथ किंवा ग्रोथ हिस्टॉरिकल डाटावरून सुद्धा आपण घेऊ शकतो. मग त्यामध्ये वेगवेगळे पॉइंट ऑफ व्ह्यू असू शकतात. पण मी तुम्हाला म्हणेन ग्रोथ जर तुम्हाला एक्सपेक्टेड घ्यायची असेल तर हिस्टॉरिकल ग्रोथलाच तुम्ही घेऊ शकता. मग हिस्टॉरिकल ग्रोथ कुठली घ्यायची, मागच्या वर्षीची. मागच्या वर्षीतून या वर्षी कंपनीने डबल धंदा केला, पण मागचे 9 वर्ष काहीच नाही केलं ना, त्याचं काय, स्लो मुव्हिंग आहे, त्याचं काय. म्हणून 10 वर्षाचं ॲव्हरेज घ्यायचं आणि त्याचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला या फॉर्म्युलामध्ये वापरायचं आहे. सो पुढे जाऊन बेंजामिन ग्राहम यांनी कॅल्क्युलेशनमध्ये थोडेसे बदल केले, कारण त्यांना कळून चुकलं यामधून दी बेस्ट रिझल्ट मिळत नाहीत. रिझल्ट मिळत आहेत पण दी बेस्ट हवेत, वन ऑफ दी बेस्ट हवेत, म्हणून त्यांनी थोडासा यामध्ये बदल केला. EPS इंटू 8.5 इंटू 2G इंटू 4.4. 4.4 ही नवीन कन्सेप्ट आता तुम्हाला पाहायला मिळाली असेल. याचा सिंपल अर्थ आहे व्याज. त्यांच्याकडे बॉन्डला मिळणारं व्याज हे त्यांनी त्यामध्ये कन्सिडर केलं. याला भागिले किंवा डिवायडेड बाय केलं वायनी. वाय म्हणजेच AAA रेटेड बॉन्डचा यील्ड काय सुरू आहे याने त्याला डिवाइड करायचं. मग प्रत्येक वर्षी बॉन्ड यील्ड AAA रेटेडची बदलत असते आणि ती जी यील्ड असेल ती ते वापरणार कॅल्क्युलेशनसाठी. 1973 साली या स्ट्रॅटेजी बेंजामिन ग्राहम यांनी बनवल्या, पण त्यामध्ये सुद्धा त्यांनी चेंज केला. पण आपण राहतो इंडियन मार्केटमध्ये, भारतामध्ये या स्ट्रॅटेजी चालतील. बॉन्ड यील्ड आपल्याकडे वेगळे असतात, मल्टिप्लिकेशन फॅक्टर्स वेगवेगळे असतात, पी रेशोज वेगवेगळे असतात, मार्केट आपलं वेगळं आहे ॲज कम्पेअर टू अमेरिका. मग तोच फॉर्म्युला आपल्याकडे कसा चालेल पण त्याच्या व्हॅल्यू बदलतील. मग व्हॅल्यूज आपण काय ठेवतोय, इंट्रिन्सिक व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची फॉर इंडियन मार्केट. त्यासाठी आपल्याला EPS लागेल, अर्निंग पर शेअर 8.5 आहे तसंच आपण कन्सिडर केलेलं आहे, प्लस 1.5G. 1.5G का, त्यांच्याकडे ऑलरेडी त्यांनी 2G वापरलेलं होतं. 2Gच्या जागी आपण 1.5G वापरलं कारण आपल्याकडे ग्रोथ रेट जास्त एक्सपेक्टेड आहे. तो देश विकसित देश आहे अमेरिका, पण आपला विकसनशील देश आहे, ग्रोईंग आहे, इमर्जिंग मार्केट आहे, प्रचंड वाढणार, प्रचंड फास्ट कंपन्या ग्रो होणार. दॅट्स वाय आपण याचं वेटेज थोडंसं कमी केलंय, 1.5 न मल्टिप्लाय करतोय आणि 6.5 आपण पकडतोय कारण आपण बॉन्डमध्ये जास्त इन्व्हेस्ट नाही करत, आपण FD मध्ये इन्व्हेस्ट करतोय. तिकडे लोक बॉन्डमध्ये करतात कारण बँका व्याजच देत नाहीत, त्यांना पर्यायच नाही, एकतर बॉन्डमध्ये नाही तर स्टॉक मार्केटमध्ये अमेरिकेतले लोक इन्व्हेस्ट करतात. पण आपण FD करतो. FD मध्ये 6.5% सध्या रेट सुरू आहे आणि वाय तुम्हाला माहितीच आहे, AAA रेटेड बॉन्ड यील्ड बद्दल बोलतोय. इंट्रिन्सिक व्हॅल्यू जेव्हा करंट मार्केट प्राइस पेक्षा जास्त असेल
तेव्हा समजून जा आपल्याला तो स्टॉक अंडर व्हॅल्यूड मिळतोय किंवा स्वस्त मिळतोय. पण ज्यावेळी इंट्रिन्सिक व्हॅल्यू ही कमी आणि करंट मार्केट प्राइस जास्त असेल त्यावेळी तो स्टॉक आपल्याला थोडासा महाग लागतोय, प्रीमियम द्यावा लागतोय किंवा ओव्हर व्हॅल्यूड आपण मानू शकतो. त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आता वेळ आहे इंट्रिन्सिक व्हॅल्यूला कॅल्क्युलेट करण्याची. फॉर एक्झाम्पल घेतोय मी TCSचा 105 EPS आपल्याला पाहायला मिळतो. मी इकडे EPS इंटर करतोय. 8.5 आहे तशी व्हॅल्यू राहील. 1.5 जी म्हणजे ग्रोथ रेट 13.9 मागच्या 10 वर्षाची ग्रोथ रेट आहे TCSची आणि 6.5 जसं आहे तसं आपण पकडतोय आणि यील्ड जी आहे ट्रिपल ए रेटेड बॉन्डची 7.48 आहे आजच्या घडीला, आजच्या दिवसाप्रमाणे. सो ओव्हरऑल या स्टॉकची प्राइस किंवा इंट्रिन्सिक व्हॅल्यू होते 2678 रुपये आणि आज स्टॉक ट्रेड करतोय 3100 रुपयाला. सो तुम्ही म्हणाल म्हणजे मी 2600 रुपयालाच इन्व्हेस्टिंग करायचं का? याचा अर्थ बिलकुल असा होणार नाही की तुम्ही 2600 पर्यंत वाट बघा. जर तुम्हाला वाटत असेल कंपनी फंडामेंटली तेवढी स्ट्रॉंग आहे आणि कंपनीचा एवढा प्रभाव आहे ना की प्रत्येक जण त्यामध्ये इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करणार, फ्युचर प्रचंड ब्राईट आहे, मल्टिपल टाइम्स कंपनी वाढू शकते, अशी जर तुमची खात्री असेल तर अजून थोडीशी योग्य लेवल बघून तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. पण इंट्रिन्सिक व्हॅल्यू लाच करणार म्हटलं तर तुम्ही वेटही करू शकता. एखाद्या क्रॅशमध्ये, बबल फुटल्यानंतर, काही निगेटिव्ह गोष्टी आल्यानंतर स्टॉक मे बी याच्या आसपास येऊ शकतो, पण येईलच याची गॅरंटी नाही. तसंच पुढचं उदाहरण विप्रोचं आहे. 22.3 याचा EPS आहे आणि ग्रोथ रेट त्याची बघितली मागच्या 10 वर्षाची तर 8.14 आहे. सो दॅट 401 या स्टॉकची प्राइस म्हणजेच इंट्रिन्सिक व्हॅल्यू आपल्याला पाहायला मिळते. पण सध्या हा स्टॉक ट्रेड करतोय 404 रुपयाला, म्हणजे जवळपास येऊन पोहोचला इंट्रिन्सिक व्हॅल्यूच्या आसपास. मग डिसिजन तुमचा असेल इन्व्हेस्ट करायचं की नाही. आणि खरंच जर विप्रोची जास्त डिमांड असेल ना, कमेंट करा विप्रोची खरी लेवल काय आहे आणि खरं रहस्य काय आहे यावर मी एक व्हिडिओ बनवेन, जेणेकरून तुम्हाला कळेल की खरंच हा पैसे डबल करणारा स्टॉक आहे की काही गडबड आहे, बुडवणार. त्यामुळे लवकर कमेंट करा विप्रो. पुढचा स्टॉक आहे रिलायन्स मध्ये बघू शकता 89.7 EPS आहे आणि 12.1 ग्रोथ रेट आहे आणि याचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल इंट्रिन्सिक व्हॅल्यूचं 2077. पण सध्या स्टॉक तर 2500 रुपयाला ट्रेड करतोय ना. अजून एवढ्या मोठ्या प्रमाणात हा क्रॅश होऊ शकतो का? होईल, नाही होईल, आय डोंट नो. पण एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे, रिलायन्स मधून बाहेर निघणार आहे. रिलायन्स रिटेल मे बी त्यामधून बाहेर निघू शकतं. मग अशा गोष्टी डीमर्जर झाल्यानंतर काय होईल, रिलायन्सची अवस्था काय असायला पाहिजे याबद्दल पण व्हिडिओ हवा असेल ना तर कमेंट करा. रिलायन्स फ्युचर, जेवढ्या जास्त कमेंट येतील रिलायन्स फ्युचर बद्दल तेवढ्या लवकर मी एक इन डिटेल व्हिडिओ बनवेन, ज्यामध्ये तुम्हाला सांगेन की रिलायन्सचा बिझनेस केवढा आहे, त्याचं बायफर्गेशन कसं आहे, कुठला बिझनेस कुठे गेला तर काय होईल आणि रिलायन्सचं ऍक्च्युअल व्हॅल्युएशन काय होऊ शकतं, या सगळ्या गोष्टींचा अंदाज मी देईन. जर तुम्ही इन्व्हेस्ट केला असेल आणि लॉंग टर्म साठी केला असेल आणि जर डीमर्जर झालं तर पैसे बुडू शकतात का, हा सुद्धा प्रश्न तुमचा असू शकतो आणि त्याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेन. पुढचा प्रश्न आहे हिंदाल्को बद्दल. हिंदाल्को जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर करंट त्याचा EPS आहे 61 आणि 14.6 ग्रोथ रेट आहे. 1614 त्याची इंट्रिन्सिक व्हॅल्यू येते. भयंकर काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय? बिलकुल चुकल्यासारखं वाटतंय, कारण याची ऍक्च्युअल प्राइस 320-23च्या आसपास सध्या ट्रेड करते. मग 320 रुपयाचा स्टॉक मी 1614 रुपयाला बाय करू का? मग इंट्रिन्सिक व्हॅल्यू एवढी जास्त आहे आणि स्टॉक एवढ्या खाली अंडर व्हॅल्यूड आहे, मग किती रुपये इन्व्हेस्ट करायचे? सगळेच यामध्ये लावून देऊया का? बिलकुल नाही. जेव्हा आपण इन्व्हेस्टिंग करत असतो किंवा हे कॅल्क्युलेशन करत असतो त्याला अपवाद पण काहीतरी असतात. ज्या कंपनीचा ऑदर इन्कम खूप जास्त आहे अशा कंपन्यांसाठी हा फॉर्म्युला काम करणार नाही. जसं बँकिंग सेक्टर, त्यांचा ऑदर इन्कम खूप जास्त असतो, त्यामुळे EPS प्रचंड वाढलेला असतो, तर अशा केसमध्ये हा फॉर्म्युला वर्क होणार नाही. ज्या कंपन्या किंवा जे सेक्टरच एकदम कन्सॉलिडेशन मध्ये असतं, ज्यांचा PE रेशो 2, 3, 4, 5 वगैरे या रेंजमध्ये असतो, जे पिढ्यानी पिढ्या निवांत चालत आलेल्या कंपन्या आहेत, अशा कंपन्यांमध्ये या फॉर्म्युलाचा वापर करू नका किंवा याची ट्रायलही तुम्ही घेऊ शकता, बॅक टेस्टिंग करू शकता आणि त्यानंतर याचा वापर करू शकता. हे सगळं बघतोय पण इन्व्हेस्टिंग करायला पाहिजे. नुसता व्हिडिओ बघून काहीही उपयोग होणार नाही. त्यासाठी गरजेचं आहे डीमॅट अकाउंट. लवकरात लवकर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक करून एक डीमॅट अकाउंट ओपन करा, तरच तुम्हाला मी जे ट्रेड करतोय किंवा मी ज्यामध्ये इन्व्हेस्ट करणार, स्विंग ट्रेड असेल किंवा असेल पोझिशनल ट्रेड किंवा असेल डिलिव्हरीसाठी जे ट्रेड, इंट्राडे आणि फ्युचर ऑप्शन तर आम्ही देतोच. त्यामुळे लवकरात लवकर हा 5000 रुपयाचा प्रीमियम ग्रुप फ्री ऑफ कॉस्ट जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा डिस्क्रिप्शन मधल्या लिंक करून एक डीमॅट अकाउंट ओपन करा. सो ओव्हरऑल काय या सगळ्यावरून तुम्हाला कळालं असेल कॅल्क्युलेशन कसं केलं जातं. फक्त व्हिडिओ पाहून तर काही उपयोग होणार नाही, त्याची अंमलबजावणी करणं खूप गरजेचं आहे ना. त्यामुळे लवकरात
लवकर अल्ट्राटेक आणि बजाज ऑटो याची इंट्रेन्सिक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. हे 2 स्टॉक का मी सांगतोय, कारण त्यामधून काहीतरी तुम्हाला शिकायला मिळणार आहे आणि ते काय आहे हे सुद्धा कमेंट करा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुमच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो, हा डाटा कुठे मिळेल? बरेच स्क्रीनर असेल किंवा असेल वेगवेगळ्या वेबसाईट त्याचा वापर करून हा डाटा मिळतो. गुगल सर्च करू शकता, त्या सगळ्यावर हा डाटा तुम्हाला पाहायला मिळतो. आणि नेहमीप्रमाणे अशा व्हिडिओज पाहायला कुठे मिळतात? युट्यूबवर. आणि त्यासाठी चॅनलला पण सबस्क्राईब करावं लागतं, बेल आयकॉनला पण प्रेस करावं लागतं, तरच मी तुमच्या भेटीला नेहमी येऊ शकतो. जाता जाता लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.